तर आज आहे आमच्या यात्रेचं डे नंबर 6 आणि आज पूर्ण दिवस डेडिकेटेड असेल वृंदावनला। काल बरसानावरून आम्ही संध्याकाळी आम्हाला वापस यायसाठी 9:30-10 वाजले होते। सो रात्री आल्यानंतर कलर वगैरे वॉश करून झोपायला 12-1 वाजलेत आणि आज आहे 9 मार्च। तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंडला आपलं हॉटेल जिथं आपण मुक्काम केलेलं आहे तिथं आम्ही आहोत। आता फ्रेश वगैरे झालं, सकाळचे 10:30-11 वाजलेले आहेत आणि आता इथून डायरेक्ट आम्ही जाणार वृंदावनचे 3 स्पॉट आम्हाला आज करायचे आहेत। आज इंडिया न्यूझीलंडची सेमीफायनलची मॅचसुद्धा आहे। सो दुपारचे 2:30 नंतर संध्याकाळी 9 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत पूर्ण टाईम मॅचला आहे। त्यामुळे आज जास्त नाही, आज फक्त 3 स्पॉट आहेत। कोणते कोणते 3 स्पॉट आहेत? बाके बिहारी मंदिर, राधा वल्लभ मंदिर, राधा रमण। यस, आता हे 3 स्पॉटपैकी कुठं कुठं मोबाईल अलाउड असेल तिथे तिथं आम्ही तुम्हाला शो करणार, नसेल तिथं काहीच ऑप्शन नाही। ओके, लेट स्टार्ट। धर्मशाळेपासून बांके बिहारी मंदिरला जाण्यासाठी 10,000 रुपयाचे अशी ई रिक्षा आहेत। तो याच्यातून तिथंपर्यंत जावं लागेल। ट्रॅफिक असते नॉर्मल, आपल्या ऑटोला अलाउड नाही आहे इथं, त्यामुळे ई रिक्षाच करावं लागेल, अदरवाईज चालत जावं लागेल, ऑप्शनच नाही आहे तुम्हाला। तुम्ही कुठून पण या, तुम्हाला मंदिराच्या अर्धा किलोमीटर ते 1 किलोमीटर दूरपर्यंत सोडेल। ओके, तिथून तुम्हाला चालत जावं लागेल। माझ्या बॅक साईडला जे बघताय ही मंदिराची तेच लाईन आहे जिथं सगळे लोक दर्शन करायला जात आहेत आणि सगळे लोक दर्शन करून येत आहेत। आणि आजूबाजूला गंध लावणारे, ज्यूसचे दुकानं, बांगड्या विकणारे, तुळशी माळा विकणारे सगळ्यांची दुकानं वगैरे इथं आहेत। नाही भय नाही, असं ओव्हरऑल मंदिराच्या बाजूला मार्केट आहे। मोबाईल सांभाळून ठेवावं लागेल कारण माकडं सुद्धा आहेत, घेऊन जाऊ शकतात। आणि हे गंध लावणारे लई परेशान करत आहेत, सगळे डायरेक्ट घेऊन येत आहेत कपाळाजवळ। सो प्लॅनमध्ये थोडंसं चेंज झालेलं आहे। बांके बिहारीचं जो मंदिर आहे तिथं दर्शनासाठी जवळपास 9 तासाची रांग आहे, कारण आज आहे संडे। सो आम्ही उद्या आणि परवा 2 दिवस आमचं मुक्काम आहे। सो हे बांके बिहारीचं मंदिर आम्ही उद्या करणार। आता जाणार आम्ही प्रेम मंदिरला आणि निधिवनला, हे 2 आम्ही फटाफटाच करून घेणार। ऑलराईट, चलो डन। बांके बिहारी मंदिरमध्ये खूप गर्दी होता भयानक, तो स्किप केलेला आहे। आता आम्ही जात आहोत प्रेम मंदिरला, प्रेम मंदिर करून घेतो, निधिवन करून घेतो आणि मग बाकीचं बघू। ओके, सो प्रेम मंदिरला येण्याची आमच्या दोघांची पण खूप इच्छा होती, कारण ॲज ऑलवेज तुमच्याप्रमाणे आम्ही सुद्धा सोशल मीडियावर, इंस्टाग्रामवर वगैरे बघून होतो आणि जे कृपालू महाराज आहेत त्यांचे तर व्हिडिओज अगोदरपासूनच खूप बघत होतो। कृपालू महाराजांनी बांधलेला आहे संगमरवर दगडामध्ये आणि तो परवाच इनॉग्रेशन झालेला आहे, जास्त वर्ष झालं नाही त्याला। चेक करूया की एक्झॅक्ट प्रेमानंद मंदिर कसं असेल काय नाही, सॉरी प्रेम मंदिर कसं असेल काय नाही। सो आज 9 मार्च असं विचार केला होता की दर्शन होईल, बट वृंदावनमधले सगळेच मंदिरं फुल आहेत। प्रत्येक मंदिरमध्ये, प्रेम मंदिर असू दे, बांके बिहारी मंदिर असू दे, प्रत्येक मंदिरामध्ये 10-10 घंट्याची लाईन आहे। सो वी डिसाइडेड रिलॅक्स हॉटेलमध्ये आलो, बिकानेर हॉटेलमध्ये। बिकानेरवाला नावाचं एक रेस्टॉरंट आहे, त्या रेस्टॉरंटमध्ये आलो। आता इथं मस्तपैकी नाश्ता वगैरे करणार, साऊथ इंडियन, आणि मग नंतर इथून जाणार रूमवर आणि मस्तपैकी आजचं दिवस एन्जॉय करणार, मॅच बघत बसणार। ओके, आणि इथं तर चाय ॲज ऑलवेज तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना माहीत असेल की जेव्हाही तुम्ही नॉर्थ इंडियामध्ये येता इथं चाय तुम्हाला असा कुल्हडमध्ये सर्व केला जाते। सो हे एन्जॉय करेन, बघू की आज दिवसभरामध्ये मॅचचं रिझल्ट काय होईल आणि मग त्याच्यानंतर झालं पॉसिबल तर आज रात्री प्रेमानंद महाराजच्या तिथं जे त्यांची परिक्रमा होते त्या परिक्रमा मार्गावर जायचं आहे, तिथं त्यांचं सुद्धा दर्शन घ्यायचं आहे।
काहीच नाही room सो मध्ये. दर्शनला गेला होता तुम्ही, काय झालं दर्शन कसं काय झालं नाही? सकाळी 10 वाजता निघाला होता, 1 वाजता रूमवर वापस आला. मंदिरात गेलं की नको दुसरीकडे तिथंही करतात. सो जिकडंही आम्ही गेलोत, आम्ही जिकडं पण आज गेलो, सकाळी 10 वाजता आम्ही दर्शनासाठी रूमच्या बाहेर निघालो होतो की बाबा चला आता दर्शन होतील, सगळं होईल. बट सर्वात पहिले बांके बिहारी मंदिरला गेला. 1.5 तास तिथं फक्त गर्दा बघून बॅग वगैरे ठेवायलाच लागली. ओके, सो 1.5 ते 2 तास तिथं वाया गेले. त्याच्यानंतर वाटलं की बाबा बांके बिहारी मंदिरला गर्दा आहे, चला प्रेम मंदिरला जाऊया. तर प्रेम मंदिरला सुद्धा भयानक गर्दा. सो 3 घंटे पूर्ण रस्त्यावर वगैरे टाईम वेस्ट करून मग शेवटी हॉटेलमध्ये गेलात बिकानेरमध्ये, चांगलं पोटभर जेवण वगैरे केलं. आता फुल स्ट्रोक दुपारी 2 पासून ते संध्याकाळी 10 पर्यंत मॅच बघायचा कार्यक्रम आहे. पूर्ण दिवस देशाला द्यायचं आहे, धर्माचं काम झालं आता देशाला द्यायचं आहे. सो 9 मार्च 2025साठी पॅकअप. सो 10 मार्चला काय काय होईल काय काय नाही व्हिडिओच्या समोरच्या पार्टमध्ये बघूयात. प्लस 10 मार्च येण्याच्या अगोदर आज रात्री झालं पॉसिबल तर प्रेमानंद महाराजच्या तिथं पण आपण प्लस जाऊया. ओके, सो डन, जाऊयात आपल्या रूममध्ये. मला माहीत नव्हतं, जस्ट बाहेरून चांगलं वाटलं म्हणून आम्ही आलो. सो इथं रूम चांगले बघू बसण्यासाठी तुम्हाला टाईमपास असं सोफा वगैरे टाकलेला आहे. ॲम्बियन्स एकदम भारी आहे. ॲम्बियन्स आणि शांतता आहे एकदम. सो आता संध्याकाळचे 6-7 वाजलेले आहेत अँड दिवसभर झाला आम्ही रूमवरच होतो. सगळीकडे बाहेर वृंदावनमध्ये ट्रॅफिक आहे, त्यामुळे रिलॅक्स राहिलो आणि झोमॅटोवरून मॅच बघत बघत पिझ्झा वगैरे खाणं व्यवस्थित चालू आहे. सो आता करंट सिच्युएशनमध्ये बघू शकता इंडियाची बॅटिंग चालू आहे. 252 रन काढायचे जिंकण्यासाठी आणि रोहित शर्मा आणि शुभमन गिलची बॅटिंग चालू आहे. सो मॅच 10-10:30 पर्यंत चालेल. लेट्स सी काय होईल, इंडिया जिंकेल हारेल आपण चेक करूयात. होप फॉर द बेस्ट आणि डेफिनेटली मला असं वाटतं की इंडिया जिंकेलच, बट काही सांगू शकत नाही. ओके, आणि मग त्याच्यानंतर आपण संध्याकाळी झालं पॉसिबल तर प्रेमानंद महाराजची जिथं पदयात्रा असते, परिक्रमा मार्ग असते, तिथं जाणार आहोत रात्री 2 वाजता. सो तोपर्यंत लेट्स सी व्हॉट हॅपन्स. यार काय होतं आहे, फक्त 6 ते 7 रन शिल्लक आहेत. विकेट्स पण खूप कमी आहेत, बट आता इथून एकही विकेट जाऊ नये. 7 रन पाहिजे 13 बॉल 2 ओव्हरमध्ये. काय वाटतं तुला, जिंकणार की नाही? पांड्या तर गेला. विनिंग 6 याच्याच बॉलला पाहिजे. विनिंग 4 नसता विनिंग 6. सगळे जण असं मोबाईल घेऊन बसले, काय होईल पूरे देश को पूरे वर्ल्ड को लास्ट ओवर मॅच बघायला तो आम्ही. आणि आज वृंदावनमध्ये होळी सुद्धा आहे, फटाके सुद्धा फुटायले. वा, जस्ट तिथेच आहे आपल्या समोर.
हॅलो एव्हरीवन, अंतर भारत यात्रेच्या डे नंबर 6 मध्ये तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत आहे. सो कालचा जो दिवस होता, काल इंडिया संध्याकाळी मॅच झाली होती. इंडिया वर्सेस न्यूझीलंडची काल 9 मार्च होती. सो इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल मॅच जिंकली होती. सो फायनल मॅच वगैरे बघून सर्व जेवण वगैरे ते करून झोपण्यासाठी आम्हाला 12 वाजले होते. आणि रात्री आम्ही असं ठरवलं होतं की प्रेमानंद महाराजच्या तिथं जायचं, पण पॉसिबल झालं नाही आहे. आणि मग आज सकाळी उठायला 10:30-11 वाजले. आणि मग उठून जेव्हा फ्रेश झालं आणि मग बघतो तर काय, बाहेर वृंदावनमध्ये भयानक गर्दी. कारण आज वृंदावनमध्ये होली असते, रंगपंचमी वगैरे खेळल्या जाते. तसं तर इथं जवळपास मथुरा, वृंदावन, त्याच्यानंतर नंदगाव वगैरे असेल, इथं महिना ते एक महिना जवळपास रंगपंचमी वगैरे खेळल्या जातात. बट आजची जी तारीख आहे 10 मार्च, ही खूप स्पेशल तारीख आहे. कारण आज जी होळी खेळल्या जाते ती खूप इम्पॉर्टंट असते. ओके, परिक्रमा वगैरे असते. जेव्हा आम्ही लॉजच्या बाहेर वगैरे पडलो तर बघतो तर काय भयानक गर्दी आणि सगळे मंदिरं पॅक्स, रस्ते पॅक्स. तुम्ही इथं चेक करू शकता. आम्ही जिथं थांबलेलो आहोत, हा मंदिराजवळच एक धर्मशाळा आहे. आणि हा जो रस्ता तुम्ही इथं बघताय ना, तुम्हाला इथं कॅमेरावर दिसत असेल, मी शो करतो. ओके, हा जो रस्ता स्ट्रेट इथं जातोय, हा डायरेक्ट जातोय मंदिराकडे. आणि पूर्ण रस्ते पॅक्स आहेत, सगळीकडे गर्दी आहे. ऑटो बंद केलेला आहे, फक्त प्रायव्हेट गाड्यांनाच एंट्री वगैरे आहे. सो मग आम्ही सगळं बघितलं, 2-3 मंदिरं, सगळीकडे 8-8, 9-9 तास दर्शनासाठी रांगा आहे. मग डिसाईड केली की बाबा आजचा दिवस आपल्यासाठी नाही आहे. झोमॅटोनं ऑर्डर केलं, झोपी गेलं आणि 12 वाजता झोपलं. तर आत्ता संध्याकाळचे 6 वाजता आहेत. आत्ता मी आणि रुद्राणी दोघंही उठलेलो आहोत आणि मग आज आमचा दिवस चालू होत आहे. जर बघायला गेलं तर तसं तर दिवस संपायला पाहिजे, पण आत्ता आमचा दिवस चालू होत आहे. स्वतः मी थोडंसं फ्रेश वगैरे होणार आणि मग इथून जाणार मंदिराकडे, बघणार पॉसिबल होते का. अदरवाईज मग आजचा दिवस असंच आरामामध्ये जाईल. ओके, सो जेव्हाही तुम्ही असं बाहेर फिरायला येतं, प्रत्येक दिवशी काहीतरी बघावं, नवीन एक्सप्लोअर करावं असं नसतं. काही दिवस तुम्हाला एक दिवस ब्रेक घ्यायचा असतो. सो असंच विचार करून हे करावं लागेल. सो त्या दिवसापैकी एक दिवस आजचा आहे. मी तुम्हाला बाहेरचा एक्झॅक्ट नजारा शो करतो, कसं आहे काय नाही ते. कारण आम्ही जिथं रूम घेतलेला आहे तिथून सर्वच गोष्टी एकदम विजिबल आहेत. मी 1 मिनिटात शो करतो, जस्ट 1 सेकंड. असं विंडोमधून नजारा आहे. हा वृंदावन बालाजी धामचा हा हॉटेल आहे, त्यांचा प्रायव्हेट. आणि असं एक लॉन आहे जिथं तुम्ही जाऊ शकता वगैरे. आम्ही इथून गेलोच नाही आहे. अँड हा रस्ता आहे तो जातो बांके बिहारी मंदिरला. ओके, या रस्त्यानं तुम्हाला जावं लागेल. फक्त अशा रिक्षांना एंट्री आहे. म्हणजे छोटे छोटे बॅटरी रिक्षा वगैरे आहेत, या सगळ्यांची रिक्षा इथल्या सरकारनं असं इथल्या ऑथॉरिटीनं असं एका मैदानामध्ये बंद करून ठेवलेले आहेत. रिक्षाच गायब केल्यानंतर कसं रिक्षा चालवणार. ओके, सो हा एक बेस्ट डिसिजन आहे. आणि इथून तुम्हाला मंदिरामध्ये जावं लागेल. सकाळी हे रस्ते पूर्ण हे जे तुम्ही बघताय ना, हे टोटल पॅक होतं आहे. पॅक म्हणजे इन द सेन्स की बऱ्यापैकी गर्दी होती. आणि इथलं एक रूल आहे की कोणीही कोणावरही रंग टाकायला. ओके, आणि मग मी रुद्राणी जेव्हा थोडंसं बाहेर गेलं तर सडनली 4-5 ग्रुप ऑफ लोकांचा समूह आला आणि त्यांनी रंग टाकायला स्टार्ट केले आमच्या आजूबाजूच्या लोकांवर. त्यांना बघून मग आम्ही थोडंसं मध्ये आलो. कारण आम्हाला बरसानाचा एक्सपिरियन्स होता की कशा पद्धतीनं बरसानामध्ये सर्व गोष्टी होत होते. त्यामुळे आम्ही डिसाईड केले की रंग सफिशियंट झालं, भरपूर झालं, आता रंग खेळायचं नाही. त्यामुळं आजचा दिवस थोडंसं ब्रेक घेतला. ओके, इथून बघू शकता हे सगळे लोक जे आहेत ते मंदिराकडून दर्शन करून येत आहेत. आणि बांके बिहारी मंदिरामध्ये लाईन जी आहे ते 1-1 तासाची रश आहे. म्हणजे जर तुम्ही दर्शनाला गेलात तर जवळपास 1 तास तुम्हाला इथून मंदिरापर्यंत पोहोचायला लागेल. या इथून मंदिरापर्यंत समोर एवढी रश आहे. तिथून एकदा रांगेमध्ये लागल्यानंतर 8-8, 9-9 तासाची गर्दी तुम्हाला तिथं पाहावयास मिळेल. सो त्याच्यासाठी एक्झर्शन होऊ नये, कारण पुढे आणखी खूप सारी यात्रा आहे. पुन्हा आम्हाला याच्यानंतर काशीला जायचं आहे, काशी विश्वनाथाचं दर्शन करायला जायचं आहे, अयोध्येला जायचं आहे, प्रयागराजला जायचं आहे. तर सर्व गोष्टी असल्यामुळं इथं थोडंसं आम्ही ब्रेक घेतलं, जे की एकदम बेस्ट डिसिजन आहे. पण इथल्या 2-3 लोकांशी आम्ही विचारपूस वगैरे केली. तर त्यांनी ते विचारानंतर सांगितलं की तुम्ही काम करा, आताच तुम्ही जाऊ नका, तुम्ही संध्याकाळी जा 7:30-8च्या जवळपास. त्यावेळेस सगळे जे बाहेर आसपासच्या गावानं जे रंगपंचमी वगैरे खेळायला आलेले लोक आहेत ते आपल्या घरी वगैरे जातील. थोडंसं रश कमी होईल, त्यावेळेस तुम्ही ट्राय करा. सो आता वाजलेले आहे संध्याकाळचे 6. सो 7:30-8च्या दरम्यान एक वेळेस आम्ही डेफिनेटली ट्राय करूया की कशा पद्धतीनं मंदिरात जाता येईल, दर्शन होईल का. अदरवाईज नाही झालं तर मग आजचा दिवस पूर्णपणे असेल आराम दिवस.
त्याच्यानंतर आज 10 मार्च 2025 आहे आणि सकाळपासून पूर्ण वृंदावनची लाईट त्यांनी इलेक्ट्रिसिटी कट केली होती जस्ट बिकॉज की पूर्ण वृंदावनमध्ये सगळ्या रस्त्यांवर गर्दी आहे आणि परिक्रमा असते जी की पूर्ण मंदिरामधून पूर्ण वृंदावनमध्ये लोक फिरत असतात आणि प्रत्येक मंदिराला व्हिजिट वगैरे करत असतात. सो हे परिक्रमा होत असताना ही परिक्रमा होत असताना अचानकपणे रस्त्यांवर एकदम भरगच्च लोक असतात. जसं आपल्याकडे गणपती विसर्जनाच्या वेळेस वगैरे असते त्या पद्धतीनं. आणि सपोज ॲक्सिडेंटली जर कुठं एखादं एक लाईटचं तार वगैरे असेल तर पडलं तर मग दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे त्यांनी काय केलं की पूर्ण इलेक्ट्रिसिटीच कट करून टाकली. सो मे बी सकाळपासून लाईट नव्हती, जस्ट आत्ता इलेक्ट्रिसिटी आलेली आहे. सो मला असं वाटतं की आता थोडंसं पब्लिक कमी झाले असेल. सो अभी बाहेर जाने का टाईम आहे. ओके, आता थोडंसं आपण बाहेर जाऊयात. चेक करू शकता मी बाहेर, तुम्हाला आणखी काही व्ह्यूज दाखवता येईल का शो करू शकतो. ओके, पण एक गोष्ट लय बेकार आहे यार, रंग चला कोणीही आले एकदम भयानक अंगावर वगैरे कलर टाकायला, त्याच्यामध्ये काही तारतम्यच नाही आहे. सो आपण चेक करूयात. बाहेरचा व्ह्यू एक्झॅक्ट मी तुम्हाला शो करतो. बट इफ इन केस कधीही तुम्ही येणार असाल लक्षात ठेवा, वृंदावन बालाजी देवस्थान एकदम ह्या रस्त्याचं नाव आहे अटल्ला चुंगी. लक्षात ठेवा, अटल्ला चुंगी वृंदावन. ओके, मंदिरमध्ये जाण्यासाठी फक्त 10 रुपये लागतात ऑटोनं जाण्यासाठी. सेंटर प्लेस आहे, इथून तुम्ही मथुराला जाऊ शकता, इथून याच प्लेसवरून तुम्ही बरसानाला जाऊ शकता, याच प्लेसवरून नंदगावला जाऊ शकता, कुठेही जाऊ शकता. फक्त ह्या चौकाचं नाव लक्षात ठेवा, या चौकाचं नाव आहे अटल्ला चुंगी आणि या आश्रम या देवस्थानचं नाव आहे वृंदावन बालाजी देवस्थान, जे की 2022मध्येच इनॉग्रेशन झालेलं आहे. 2 वर्ष जुनी प्रॉपर्टी आहे बट क्लास प्रॉपर्टी आहे. ओके, हां, राईट. म्हणजे आता तुम्ही जर कुठं इंदोरला गेलात किंवा आजूबाजूला कोणत्या एका मेट्रो सिटीमध्ये गेलात तर तिथं तुम्हाला लॉजेस असतील. बट वृंदावनमध्ये इतके सारे महाराज लोक आहेत, राईट. देवकीनंदन महाराज असतील, आपले ते अनिरुद्धाचार्य महाराज असतील, ओके, बिस्किट मे बिस्मिलाकर कुट माहीत आहे ना, हां, त्या सगळ्या महाराजांचे सगळे आश्रम आहेत आणि त्या आश्रमामध्ये तुम्हाला राहता येते आणि चार्जेस खूप कमी असतात. म्हणजे आता जर जी प्रॉपर्टीमध्ये आम्ही राहतो तेच जर एक प्रायव्हेट प्रॉपर्टी राहिली असती राजस्थानसारख्या ठिकाणी वगैरे तर पर डेचं भाडं 8-8, 9-9 हजार राहिलं असतं. बट ही सेम प्रॉपर्टी तुम्हाला इथं 1000, 1500, 2000मध्ये मिळते. ओके, आणि बेस्ट आहे की इथं खाली हनुमानाचं मंदिर आहे, पहिल्या दिवशी मी तुम्हाला शो केलं होतं. सो असे इथं तुम्हाला छोटे छोटे रामभक्त तुम्हाला इथं बघायला मिळते, जे की थोडंसं एक पॉझिटिव्ह वाईब्स वगैरे देत असतात. आणि इथं अनेक खूप सारे महाराज लोक आहेत, तर प्रत्येक महाराजांची अनुयायी मंडळ, शिष्टमंडळ असते. त्या प्रत्येकांची होली वगैरे सेलिब्रेट करण्याची मेथड वेगवेगळी असते. ते सर्व इथं तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळेल. सो आता टाईम वेस्ट न करता आपण सुद्धा याच मार्गाने आता जाणार आहोत मंदिराकडे. तुम्ही रस्त्यावर सुद्धा बघू शकता, हे बघा, हे असे लोकांचे ग्रुप्स असतात. ओके, आता ह्याच्यामध्ये एखादी एक लेडीज असेल तर सडनली कोणतं येतं आणि त्या लेडीजवर कलर वगैरे टाकतात. हे बघा, इथे एवढंच मुलगा आहे तर त्या माणसाच्या अंगावर कलर वगैरे टाकायला आहे. आणि जर तुम्ही पोलिसांना म्हणलात की माझ्या अंगावर हे कलर वगैरे टाकायले तर पोलीसवालेच तुम्हाला म्हणतील की तुम्ही आज बाहेर निघालातच कशाला. ओके, रंग खेळायचं नसेल तर. सो पोलिसांकडून तुम्ही एक्सपेक्टेशन्स ठेवू नकात की तुमच्यावर कोणी कलर टाकला तर पोलीसवाले येऊन त्यांना मारतील वगैरे. ना मुन्ना ना, असं नसतं. थोडेसे चेंज आहेत. ओके, सो ते सर्व गोष्टी आपल्या महाराष्ट्रात होतात. ओके, एक मुलगी रस्त्यावरून चालताना रस्त्यावर चालत असताना मुलगा जरी मुलीला छेडला तर भलेही मुलाची चूक असू नसू दे, महाराष्ट्र पोलीस असू दे, त्याची हड्डी बसली एक करतात. बट UP पोलीसचे थोडंसं रूल्स वेगळे आहेत. डन. अँड इथं हा थोडासा नजारा, सर्व रामभक्त खेळत आहे तिथं. चलो, टाईम वेस्ट न करता आता आपण फटाफट जाऊयात. रुद्राणीला तयार व्हायला किती वेळ लागेल आय डोंट नो. एक सेकंड, मी कॅमेरा थोडंसं ॲडजस्ट करतो. सॉरी फॉर दॅट. किती वेळ लागेल? 1 घंटा, 2 घंटा, 3 घंटा? 5 मिनिट. हां, 1 घंटा तू तयार व्हावं मन आणि कोणीतरी बाहेर गेले की तुझ्या अंगावर कलर टाकावं. नाही, मी मेकअप करतच नाही, जस्ट कलर निघून जावं. अच्छा.
कॅरी ऑन. चला भेटूयात 5 मिनिटाच्या आत. सो फायनली आता संध्याकाळचे वाजले 7 आणि आत्ता आम्ही हॉटेलमधून निघालेलो आहोत. एक्झॅक्ट बघूया की कशा पद्धतीनं होईल दर्शन. मला तर वाटत नाही पॉसिबल आहे, कारण बाहेर बघू शकता आणखी सकाळसारखीच भयानक गर्दी आहे. लेट्स चेक इट आउट. ओके, सर्व व्यवस्थित व्हायला पाहिजे. मी तुम्हाला शो करतो एक सेकंड. संध्याकाळी 7:30 7:15 वाजलेले आहेत आणि भीड बघा, इतकी जास्त गर्दी आहे. आय डोंट नो पॉसिबल आहे, बट आता बाहेर आल्यानंतर दिवसभर रूमवर बसून राहायचं, काहीच करायचं नाही, मूड होत नाही आहे. त्यामुळं म्हटलं की बाबा होईल ते होईल, ॲटलिस्ट बाहेर जाऊन येऊयात. पडलं तर पडलं आता, कारण काही ना काही तर ॲक्टिव्हिटी एक दिवसातून काही ना काही थोडंफार झाली पाहिजे. स्वतः आपण मंदिर मार्गाला जात आहोत. मंदिर हाँ कितना 20 रुपये. चलो साईडला बसले. माझ्या मांडीवर बस. बैठ गए. सकाळी रेट 10 रुपये काल टाकायचं. सकाळी 10 रुपये चालू होता, आता 20 रुपये रेट चालू आहे. चालू आहे मंदिर अभी. रुद्राणी पटपट काय सांगलं. स्वतः मंदिरामध्ये आलेलो आहोत. सो इथं दर्शनाची लाईन बघू शकता, पूर्ण फुल होती बाहेरपर्यंत. ओके, आता थोडीशी एकामी झालेली आहे. सो मला असं पॉझिटिव्ह वाईब्स येत आहेत की अर्ध्या एक घंट्याच्यात दर्शन होऊन जाईल. ओके, आगे फुल अशी माळा घेऊन टाक. 50 का 1 है, 100 का 2 है. 100 का 2 दे दो. माला राधा रानी निहार की. तुलसी की दे दो. तुलसी और ये ले लो. हाँ माला ले लो भगवान का. 50 का 1 है भैया. सो आता पॉझिटिव्ह वाईब्स येतात. मला वाटत आहे की दर्शन होऊन जाईल आता. ओके, हे संपतच नाही आहे, खूप आतमध्ये आहे. ओके, मे बी 1 किलोमीटर ते 2 किलोमीटर आहे. वाचला आम्ही, बरं झालं काल दर्शन नाही घेतलं नसता, किंवा सकाळी जरी रांगेत लागला असता तरी. बघू शकता किती दूर आहे. आणि इथे तिरुपतीसारखी व्यवस्था नाही आहे. इथली व्यवस्था
सो आता आम्ही आहोत गली नंबर 3 मध्ये. इथं बघू शकता या दुकानाच्या पाटीवर तुम्हाला लिहिलेलं असेल. सो आता संध्याकाळचे 7:40 झालेले आहेत. 7:50 आरती संपेल का भोग वगैरे चढवणं संपेल आणि मग हे गेट ओपन होते आणि मग आम्हाला दर्शन वगैरे करता येईल. असं बघू शकता इकडे एवढं गर्दी आहे बॅक साईडला. 7:50 ओपन होईल. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। कान्हा जी को देख के जो सुकून मिला है, पूरी 2 दिन की थकान गायब हो गई। यही तो बात है कान्हा जी में। राधे राधे। सो फायनली आमचं आत्ता बाके बिहारी मंदिरमध्ये दर्शन झालं. सो आता आम्ही जात आहोत रूमकडे. नियर अबाउट आम्हाला 1 तास दर्शनासाठी लागला. बट मेन पार्ट मंदिरच्या गर्भगृहामध्ये जे गर्दी होती, जे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं आहे, कशा पद्धतीने शूट झालं आहे आणि दर्शन कसं झालं ते आम्हाला माहीत. बट उद्या वापस आम्ही एक वेळेस दर्शन घेणार. मी तुम्हाला माझी हालत शो करतो. वेट जाते वक्त कैसे गए थे और आते वक्त कैसे आ रहे. जस्ट 1 सेकंड. आमची हालत बघू शकता. कपडे अँड ऑल दॅट कसे झालेले आहेत, कलर वगैरे. मला माहित नाही की मॅडम तेच कपडे घालते, कारण इथे माहोलच तसं आहे की कपडे एवढे खराब होतात आणि कलर निघतच नाही. रुद्राणीने तर जे बरसानाला घातलं होतं तेच ड्रेस तिला घाल म्हणलं होतं. माझ्या अंगात शौक होतं की मी नाही ते नाही घालत, मी दुसरं घालतो म्हणलं. आणि अशा प्रकारे दुसरं टी शर्ट पण आज कामातून गेलेलं आहे. लास्ट दिवस त्या टी शर्टचा, कारण आता हे रंग या टी शर्टवरून निघतच नाही आहेत. याला भरपूर वेळेस धुवावं लागेल. ओके. सो अशा पद्धतीने दर्शन झालं. केस बघू शकता, मी वॉश केलं होतं हेड कालच, वापस हे झालं. सो फायनली आज इथल्या ब्रिजच्या टाईमटेबलनुसार, इथे ज्या टाईमटेबलनुसार होळी खेळल्या जाते, आज 10 मार्च आहे. आज रंगभरी होली, उद्या 11 मार्च उद्या फुल होली असते. तर 10 मार्चच्या दिवशी जे ठरलेलं टाईम होतं, रंगपंचमीच्या दिवशी बाके बिहारीचं दर्शन झालं. आम्ही त्या गर्भगृहामध्ये गेलो, भावनेनं गेलोच, त्यामुळं संपलं. मूर्ती आम्हाला ऑलमोस्ट दिसली 4 ते 5 सेकंद. दॅट्स इट. याच्यापेक्षा जास्त एक्सपेक्टेशन नाही आहेत. आता उद्या प्रेम मंदिरला जायचं आहे. त्यांना जाऊ दे जरासं, यांच्याच दुनियेमध्ये आहेत. हां, माकड मोबाईल घेऊन जात आहे. इथल्या मुलांचा एक छोटासा बिझनेस आहे की माकड मोबाईल घेऊन गेलं की ते लगेच इथल्या आजूबाजूचे मुलं तुमच्याकडे येतात आणि म्हणतात की 100 रुपये मोबाईल लाके दूंगा, 100 रुपये मोबाईल लाके दूंगा. आणि मग त्या माकडाच्या मागे मागे चढून तुमचं मोबाईल आणून देतात ते. आणि मग तुम्हाला त्यांना 100 रुपये द्यावं लागेल मोबाईल पाहिजे असेल. ओके. आणि मोबाईल अशी वस्तू आहे, भाऊ 500 रुपये घेऊन मोबाईल आणून दे म्हणता तुम्ही, त्या पद्धतीचं आहे. सो व्लॉगमध्ये भलेही माझं तोंड पूर्ण दिसत नसेल, बट मोबाईलला मला पकडून राहावं लागेल. ऑप्शनच नाही आता आपल्याजवळ. सो दॅट्स इट फॉर टुडे. आजचं दर्शन झालं. उद्या माकड बैल डेंजर आहे माकड.
सो फायनली दर्शन वगैरे झालं, मंदिराच्या बाहेर आलो. आज लवकरात लवकर झोपी जायचं कारण आज रात्री प्रेमानंद महाराजांचं दर्शन वगैरे घ्यायला जायचं आपल्याला. सो त्याच्या अगोदर इथं हॉटेल ब्रिजवासीमध्ये एक वेळेस पेटपूजा वगैरे करून घेऊयात, मग जाऊयात आपण. ओके यार, जिकडं बघा तिकडं गर्दाच आहे. मागे बघा इकडे सगळीकडे पूर्ण गर्दाच आहे. आज अंतर्भारत यात्रेचा 7वा दिवस. आमचं वृंदावनमध्ये लास्ट दिवस आहे. उद्या आम्ही इथून वृंदावनमधून जाणार. अँड जर पाहायला गेलं तर मागच्या 4 दिवसामध्ये वृंदावनमध्ये जिथं होतो तर डे नंबर 1मध्ये बरसाना झाला, 2मध्ये पूर्ण मॅच बघितलं, काहीच झालं नाही. 3मध्ये काल संध्याकाळी बांके बिहारी मंदिरचं दर्शन झालं. स्टील प्रेम मंदिर आणखी काहीच झालं नाही आहे. त्याच्यानंतर इस्कॉन टेम्पल, ओव्हरऑल वृंदावन काहीच झालं नाही आहे, ज्या एका दिवसात कंप्लीट करायचं. ऑल राईट, लेट्स गो. आजचा दिवस कसा असेल पाहूयात. दोघे तयार झालेलो आहोत एकदम कट टू कट. आज कलरचं काही भीती नाही आहे कारण जे कलरची वगैरे होती ते कालच झालं. आज विदाऊट कलर आहे. ओके, सो लेट्स चेक इट आउट. कसं होईल मंदिरामध्ये, काय पोझिशन असेल काय नाही ते बॅक कॅमेरा शो करतो मी तुम्हाला. दस शॉर्ट कन्व्हर्सेशन. बांके बिहारी 10-10 बस, विषय समाप्त. तुला आता 1 घंटा लागणारच आहे. तू फास्ट कर, काही कर. 7ला निघायचं ठरवलो. 7ला निघून सुद्धा तिथे थंडीमध्ये मंदिराच्या रांगेमध्ये थांबावं लागेल. रांग कशी आहे तुला तर माहिती आहे. आपल्याला दिसत होतं तर लोक तेव्हा जायला स्टार्ट झालं होतं 6 पासूनच त्यांचं बाकी करून घेते. मंदिरामध्ये सकाळी सुद्धा तेवढंच गर्दी आहे. बघू शकता आम्ही रांगेमध्ये लागलो होतो. स्टील आणखी इथून आम्हाला अर्धा ते 1 तास लागेलच. ओके, बॅक साईडला सुद्धा शो करेन मी माझ्या. सो वापस दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा मंदिरामध्ये रंगपंचमीचा कार्यक्रम झाला. आम्हाला असं वाटतं की फुलवाली होली आहे, तिथं जाऊन प्रँक झाला, कलरवाली होली निघाली. पूर्ण अंग वापस आज कलर वगैरे. 3rd टाईम आहे. 3rd टाईम इन रो कंटिन्यूस 3 दिवस 3 कलर पडले. सो आता बांके बिहारी मंदिरचं दर्शन झालं. इथं थोडंफार आम्ही शॉपिंगसाठी वगैरे आलेलो आहोत, जे की बेसिक नीड असतात प्रत्येकांसाठी, छोटे मोठे गिफ्ट वगैरे आणि घरच्यासाठी वगैरे काही. अँड त्यानंतर इथून आम्ही जाणार राधा वल्लभ मंदिर. ओके, मी तुम्हाला शो करतो. पूर्ण गलीमध्येच आहेत. मथुरेचे गलिया, वृंदावनचे गलिया सर्व गलीमध्येच आहेत. ओके, राधा वल्लभ मंदिर मी एक्झॅक्ट तुम्हाला शो करतो. 1 सेकंड. बघू शकता कसं वातावरण आहे. रुद्राणी हां
राधे राधे। राधे राधे। राधे राधे। और बाके बिहारी। आम्ही आता आहोत राधा वल्लभ मंदिर वृंदावन येथे। बघू शकता ॲटमॉस्फिअर किती क्लास आहे। हे ॲटमॉस्फिअर बघण्यासाठी तुम्हाला यायचं आहे होळीच्या वेळेस, जे की असते आपल्या महाराष्ट्रात ज्यावेळेस होळी खेळण्यात येते त्याच्या 15 दिवस अगोदर असा माहोल पूर्ण वृंदावनमध्ये असतो। चेक करू शकता कशा पद्धतीने, पण क्लास आहे। असं वातावरण कुठंच बघायला भेटत नाही। बॅक कॅमेरानं शो करतो कसलं वातावरण आहे। राधे राधे। राधा वल्लभ मंदिराचं दर्शन झालेलं आहे। मंदिराच्या बाहेर आला क्लास ॲटमॉस्फिअर, याची बरोबर येऊ शकत नाही कुठंच। ओके, वन्स इन अ लाईफ टाईम ट्राय करायसारखं आहे, पण लेकरांना घेऊन येऊ नका, तुमचं तुम्ही यायचं आहे, हजबंड वाईफ जसं। ओके राईट, आता जाऊयात आपण राधा रमण मंदिरमध्ये, जे की इथून थोडंसं अंतरावर आहे। सो आता भैया राधा रमण मंदिर बोलत थे ना? राधा वल्लभ मंदिर झालं, आता आम्हाला जायचं आहे राधा रमण मंदिरला। ओके, तो इतने में है, हाँ इतने में है ना। नजदीक में ही है, 2 किलोमीटर। 12 बजे मंदिर बंद होता है, ट्रैफिक बहुत नहीं, है। अभी 10 बजे टाइम है। हाँ, 2 घंटे टाइम है। ये सोने का रंगनाथ मंदिर है, हाँ वो 1 किलोमीटर में रंगनाथ सोने का गुफा है, अच्छा, वो इधर ही है। ये निधिवन के बाद रंगनाथ मंदिर बोलना है। आता आम्ही जातो राधा रमण मंदिराकडे। पूरा तिथे काही निधिवन कृष्ण लीला करत होते। ओके, उसमें भी जाने का है। त्याच्याबद्दल तुम्ही ऑनलाईन खूप सारी माहिती बघितलं असेल, तर तुम्हाला तिथे गेल्यानंतर सांगेल। राधा वल्लभ मंदिरापासून राधा वो 4 बजे बाद 2 ते 3 दिल्ली किलोमीटर को आहे। कब आने का? त्यामुळे आता आम्ही रिक्षा घेतला, शुक्र बाद आने 50 रुपयामध्ये का? 2 घंटा नेतो। बाकी भी मंदिर है, सगळ्याच दिल्ली बहुत है। मंदिरामध्ये आजी बोलली आहे की असं तुम्हाला होळीच्या कपड्यांमध्ये दिसेल, हो गया बाबा। त्यामुळे आम्हाला दिल्ली राहू दे, ऑप्शन दिल्ली नाही। राहू. ओके, सकाळी भले टकाटक बाकी होऊन बिहार आलो, में घेतली था। पण आता चढाचढ झालेला आहे। वो चेक करूयात कसं राधा असतं। वल्लभ आहे। अभी तर राधा वल्लभ मंदिर झाल्यानंतर जेव्हा तुम्ही राधा रमण मंदिराकडे जाता, सो तिथे तुम्हाला असं एक मोठं मंदिर दिसेल, श्री शहाजी मंदिर। हे वर्षातून 1-2 दिवसासाठीच ओपन होते, इथे सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता। ओके, चला आता आपण जाऊयात। आम्ही आता थोडंफार खाऊन वगैरे घेतलं, भूक लागली होती, थोडंफार शॉपिंग वगैरे केलं, बघू शकता राईट। ओके, आणि आता जात आहोत राधा रमण मंदिराकडे। आणि राधा रमण मंदिर च्या बाहेरच या मंदिराचं अंगण असतं। ओके, तिथं बघा अशा प्रकारचं लावण्यात आलेलं आहे, शेळा होळी किट्टी।
ओके, आता आम्ही आलेलो आहोत निधिवन इथे. निधिवन हा तो वन आहे जिथं राधा आणि कृष्ण हे रासलीला करत होते. म्हणजे ते एकमेकांसोबत भेटत होते, ऑल दॅट थिंग्स. आणि ह्या ठिकाणी तुम्ही रात्री येऊ शकत नाही आणि तुम्ही कॅमेरानं वगैरे जरी बघायचा प्रयत्न केला तरी तुमच्यासोबत अतिशय भारी दुर्घटना होते. सो या निधिवनमध्ये सगळे तुळशीचे वगैरे झाडं आहेत. बघू शकता तुळशी वृंदावनाची झाडं आहेत जिथं राधा कृष्ण एकमेकांसोबत रासलीला वगैरे करत होते. आणि आत्तासुद्धा अशी मान्यता आहे की रात्री राधा कृष्ण इथे येऊन रासलीला वगैरे करतात. तुम्ही जर इथे रात्री वगैरे येऊन बघण्याचा प्रयत्न वगैरे केलात तर पॉसिबल नाही आहे, शक्य नाही आहे. तुम्ही बघू शकत नाही, इवन कॅमेरानंसुद्धा तुम्ही बघू शकत नाही. अशी एक कहाणी आहे की एका फॉरेनरनं रात्री येऊन बघण्याचा वगैरे प्रयत्न केला होता की कोण येतं काय नाही, तर त्याचा मृत्यू वगैरे झाला होता. अशी काहीतरी कहाणी आहे, इंटरनेटवर तुम्ही चेक करू शकता. सो ह्या वनाचं नाव आहे निधिवन, जे की राधा रमण मंदिराच्या जवळच आहे. ओके, एकदम गली आहे, गलीमध्येच तुम्हाला हे दिसून जाईल. या साईडनं एंट्री करायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने एंट्री आणि एक 300 मीटरचं एवढं हे आहे आणि मग तिथं समोर एंड होईल. या साईडला माकडं वगैरे आहेत, ते ओढून घेऊ शकतात मोबाईल वगैरे. त्यामुळे तुम्हाला ते मोबाईल सांभाळून घ्यावं लागेल किंवा दोरीनं बांधून घ्यावं लागेल. आणि हे सगळे ते झाडं आहेत. रुद्राणी हां, तुम्ही असं गृहीत धरू शकता की तेच झाडं आहेत, तेच सर्व गोष्टी आहेत की जिथं ॲक्च्युअलमध्ये कृष्णाने टाईम स्पेंड केला होता, भगवान कृष्णानं टाईम स्पेंड केला होता. जागेचं नाव आहे निधिवन. चलत चल, हे बघा असं. आणि हे ना असं सेंटरमध्ये आहे, सेंटरमध्ये आहे. हां, म्हणजे बाहेर साईडला नाही, सेंटर. हां, तिचं म्हणण्याचं एक्झॅक्ट म्हणणं की हा जो वन आहे तो एकदम गावाच्या मध्ये आहे, वृंदावनमध्ये आहे. मथुरामध्ये कृष्णाचं बालपण गेलं, वृंदावनमध्ये भगवान कृष्ण यांची जवानी होती, जे जेव्हा यंग एजचे होते, जेव्हा सर्व रासलीला वगैरे केले ते सर्व इथंच केलेले आहेत या निधिवनामध्ये. बघू शकता इथे कुंड वगैरे आहे, विहीरसुद्धा आहे, इथून जायचा रस्ता आहे. सध्या तर इथं प्रवेश निषेध आहे. जसं की तुम्हाला सांगितलं होतं, मान्यतानुसार असं म्हणणं आहे की ही त्या लोकांची समाधी आहे सगळे जे रासलीला बघण्यासाठी इथं थांबले होते आणि सकाळी बघितलं तर काय ते मृत झालेले आहेत. सो इफ इन केस तुम्हाला सुद्धा असं काही धाडसी कृत्य करायचं असेल तर इथे येऊन रात्री थांबू शकता, बट आपल्याला असं काही करायचं नाही आहे. ओके, डर के आगे जीत है वगैरे सगळं इथं काही नसतं. इथं सगळे येऊन बंद होऊन जातात. चला, सो फ्रेश होऊन आम्ही आलेलो आहोत आपण मथुराला. वृंदावनला रूमवर वगैरे जाऊन सामान वगैरे ठेवलं, तोंडाचा हालिया वगैरे बोलिया गळगळून घेऊन आता आलं ऑटो करून मथुराला. मथुराच्या ह्या अटल चौकातून आम्हाला जायचं आहे गोवर्धन मंदिराकडे. तिथून मंदिराचं दर्शन घेऊन मग परिक्रमा स्टार्ट होईल. ओके, सो गोवर्धन परिक्रमा स्टार्ट झालेली आहे. गोवर्धन परिक्रमासाठी सर्वात अगोदर तुम्हाला यायचं आहे वृंदावनवरून गोवर्धन या ठिकाणी. गोवर्धन हा प्रॉपर एक गाव आहे, त्या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे आणि इथून परिक्रमा स्टार्ट होते. तिथं आल्यानंतर तुम्हाला खूप सारे ऑटो मिळतील. 100 रुपये, 200 रुपये, 150 रुपये, 250 रुपये असं भाव करून तुम्हाला परिक्रमा करू घालते, जे की 21 किलोमीटरच्या. टेक द नेक्स्ट लेफ्ट, देन टर्न लेफ्ट. त्याच्यामध्ये काय काय असेल काय काय नाही आपण चेक करूयात. ओके, किंवा कृष्णाचे लहानपणी मूवीज बघितला असाल किंवा कथा ऐकला असाल तर गोवर्धन पर्वत विषयी नक्की त्यामध्ये उल्लेख असेल. आता गोवर्धन पर्वतबद्दल सांगायचं असेल तर श्रीकृष्णानं गोवर्धन पर्वत उचलून गोकुळवासियांना इंद्राच्या प्रलयकारी पावसापासून वाचविले होते. त्या स्मृतीसाठी ही परिक्रमा केली जाते. ही भक्ती, शरणागती आणि देवाच्या आश्रयाचे प्रतीक मानले जाते आणि गोवर्धन परिक्रमा करणाऱ्या सर्वांचे पाप नष्ट होतात, धनधान्यात भरभराट होते, कुलदोष दूर होतात आणि जीवनात सुख शांती प्राप्त होते असे मानले जाते. आता ही परिक्रमा पूर्ण करण्यासाठी
सर्व कृष्ण भक्तांना जवळपास 21 किलोमीटर पायी प्रवास करावा लागतो. आम्हाला वेळेचा अभावामुळं हा प्रवास करता आला नाही, त्यामुळं आम्ही ई रिक्षाचा सहारा घेतला. बट तुम्हीसुद्धा जेव्हा केव्हा वेळ मिळाला तर ही परिक्रमा पायी पूर्ण करू शकता. जसं की व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की रस्त्याच्या कडेनं लोक चालत आहेत. आता हा प्रवास जवळपास 21 किलोमीटरचा आहे आणि हे पूर्ण करण्यासाठी 7 ते 8 तास तुम्हाला लागतात. काही भाविक भक्त दरवर्षीसुद्धा येऊन ही परिक्रमा करत असतात. आता परिक्रमेची पद्धत काय तर मानसगंगा तीर्थपासून ही परिक्रमा चालू होते. परिक्रमा करण्याच्या अगोदर तुम्हाला मानसगंगा तीर्थ इथे जावे लागेल. तिथं तुम्हाला पूजा करावी लागेल, दर्शन घ्यावे लागेल आणि पुन्हा वापस येऊन तिथंच पाया पडल्यानंतर ही परिक्रमा पूर्ण होते. त्याचबरोबर जेवढेही भाविक भक्त ह्या परिक्रमा करत असतात तर करत असताना राधे राधे किंवा हे कृष्ण गोविंद हरे मुरारे गीत गात ते परिक्रमा पूर्ण करत असतात. राधे राधे. परिक्रमा मार्गातलं सर्वात पहिलं मंदिर आहे. तो तुम्हाला असंच बसल्या ठिकाणी ऑटोमधूनच दर्शन घ्यावं लागेल. हा सर्वात पहिला मंदिर आहे. ओके. पहिलं मंदिर झालं, आणखी 4 मंदिर बाकी आहेत. असंच परिक्रमा करत 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 जायचं आपल्याला समोर. इकडे ऑटो ये भाई अपनी सवारी. चल येतात. परिक्रमा मार्गमधील दुसरा मंदिर. ओके. सेकंड मंदिर. करंगळीवर पर्वत उचलला होता. तीच जागा आहे. सेम प्लेस. चढ़ावा निकालने. चढ़ावा निकालना भाई साहब. वेट करने वाला की और चढ़ावा निकाला. क्या रखा है बात हमारे वेट निकालने. बेसन में टाकूं. और उसकी दाल के ऊपर फुलका नहीं आएगी. चलिए भाई जी. शरीर पे डालो. इधर आपको डालो. डालो इधर. नाम सारा है. डालो में ना कोनो कोनो. अरे भाई गडर मारो यार. हम क्या करेंगे. आ डाल हम तो चक. महाराज की जय. मला दे ना. परिक्रमा मार्गामधील शेवटचं मंदिर
गोवर्धन परिक्रमा चालवण्याच्या अगोदर या मंदिरामध्ये यावं लागेल तुम्हाला. मंदिराच्या ऑपोजिट साईडला इथं दुकान आहेत. जलप्रसाद फूल वगैरे घ्यावं लागेल, चढवावं लागेल इथं पाया पडून. मग तुमची मोठी परिक्रमा चालू होईल. इथून इकडं मध्ये जायचं आहे तुम्हाला या रस्त्याला. ओके, सो आहे गोवर्धन मंदिर. आता परिक्रमा स्टार्ट होण्याच्या अगोदर आम्ही इथं येऊन थोडंसं पाया वगैरे पडणार आणि मग आमची परिक्रमा स्टार्ट होईल. मॅक्सिमम लोक चलत वगैरे करतात, काही लोक लोटांगण घालत करतात, बट आपल्याला वेळेची कमतरता असल्यामुळं आपण करणार आहोत ऑटोनं, ई रिक्षानं. गेल्या 4 दिवसात आम्ही वृंदावनच्या प्रत्येक गल्ली बोळात फिरलो. राधे राधेच्या गजरात मंदिरे पाहिली, यमुनेच्या काठावर दिव्य शांतता अनुभवली. येथील लस्सी, पाणीपुरी आणि इथला प्रसाद सगळंच जणू राधाकृष्णाचं प्रेमच. वृंदावन फक्त पाहण्याची जागा नाही, तर ती एक अनुभूती आहे, जिथं प्रत्येक क्षणात भक्तीचा श्वास आहे, प्रत्येक वाऱ्यात श्रीकृष्णाचा गंध आहे. आता या दिव्य नगरीला सोडून जाताना मन भारी झाले, पण हृदयात वृंदावन आणि राधाकृष्णाचं प्रेम सदैव राहील. राधे राधे. सो चेहऱ्यावरून तुम्ही बघू शकता आम्ही एकदम थकून गेला दोघं पण परिक्रमा वगैरे गोवर्धन परिक्रमा करून. सो आता फायनली आज सर्व इथलं वृंदावनमधील मंदिरं झाले. वृंदावनपासून 30 किलोमीटर दूर गोवर्धनमध्ये जाऊन गोवर्धन परिक्रमा झाली. आता फायनली एकच राहिलेलं आहे, 2 गोष्टी. प्रेम मंदिर एक राहिलेलं आहे आणि इस्कॉन टेम्पल राहिलेलं आहे. तुम्ही विचार करत असाल व्हॉट अबाउट प्रेमानंद महाराज, तर प्रेमानंद महाराजांनी आम्हाला सरप्राईज दिलं. 9 तारखेपासून 9 तारखेला त्यांचं शेवटचं 9 तारखेलाच वाटतं ना, 9 तारखेला शेवटचं त्यांचं परिक्रमा होती संध्याकाळची. त्यांच्या इंस्टाग्राम चॅनलवर एक पोस्ट आली होती. अकॉर्डिंग टू दॅट पोस्ट 10 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंत त्यांची परिक्रमा रात्री होणार नाही, कारण इथं खूप भीड आहे. नॉर्मल टाईमपेक्षा होळीच्या वेळेस खूप गर्दी असते, त्यामुळे त्यांनी सरळ ते संध्याकाळची परिक्रमा कॅन्सल केलं आणि आम्ही उद्या इथून जाणार आहोत. त्यामुळं आता नेक्स्ट टाइम झालं पॉसिबल तेव्हा. पण 2 मंदिर राहिलेले आहेत, नंबर फर्स्ट प्रेम मंदिर आणि इस्कॉन टेम्पल. सो तिथे जाणार, झालं पॉसिबल तर दर्शन करणार, अदरवाईज बाहेरूनच प्रेमानं नमस्कार करणार आणि वृंदावनचं मॅटर इथंच होणार आमचं क्लोज. ओके, डन. प्रेम मंदिर वृंदावन का एक दिव्य चमत्कार. वृंदावन में खड़ा ये प्रेम मंदिर सिर्फ पत्थरों का नहीं, बल्कि कृष्ण और राधा रानी के अनंत प्रेम का प्रतीक है. रात के उजालों में चमकता ये धाम मानो स्वर्ग से उतरा हुआ लगे. हर नक्काशी, हर मूर्ति श्री कृष्ण की लीलाओं को जीवंत कर देती है. जब यहाँ राधे राधे की गूंज होती है तो लगता है जैसे समय थम गया हो और हम सीधे द्वापर युग में पहुंच गए. हाँ, प्रेम मंदिर सिर्फ एक दर्शनीय स्थल नहीं, ये आत्मा को शांति देने वाला, भक्ति से आंखें नरम करने वाला और राधा कृष्ण के प्रेम में खो जाने वाला एक अद्भुत स्थान है. प्रेम मंदिर का निर्माण जगत गुरु कृपालू जी महाराज ने किया था, जिनका शिलान्यास 14 फरवरी 2001 को हुआ था और उद्घाटन 17 फरवरी 2012 में हुआ था. निर्माण के विशेषताएं के बारे में अगर बात की जाए, मंदिर का निर्माण इटालियन करारा संगमरमर में से हुआ है. मंदिर की वास्तुकला, नक्शीदार स्तंभ, श्री कृष्ण और राधा रानी की अद्भुत मूर्तियां शामिल है. मंदिर की लंबाई 122 मीटर और चौड़ाई 67 मीटर है. कुल ऊंचाई लगभग
38 मीटर है। परिसर में सुंदर झांकी, संगीतमय फव्वारे और उद्यान है। यह मंदिर राधा कृष्ण के दिव्य प्रेम का एक प्रतीक माना जाता है। आता संध्याकाळचे 6:48 झालेले आहेत आणि आम्ही आहोत प्रेम मंदिरमध्ये। जस्ट थोड्या वेळाखाली 5 ते 10 मिनिटाखाली लाईट्स ऑन झालेले आहे। त्याच्यानंतरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता की प्रेम मंदिरमध्ये लाईट्स वगैरे लागलेले दिसत आहेत। ओके, एकदम क्लास व्ह्यू आहे, व्यवस्थित बघू शकता तुम्ही। आजूबाजूचा पण मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो। जस्ट 1 सेकंड। आजूबाजूचा व्ह्यू तुम्ही बघू शकता। इकडं सगळ्यांना फोटोज पाहिजे, ते की चांगली गोष्ट आहे। मेमरीज वगैरे कॅप्चर करावं लागतात आणि गर्दी बघा, नॉर्मल टाईमपेक्षा 10 पट जास्त गर्दी आहे। चला आता प्रेम मंदिरमध्ये जाऊयात।
बघू शकता की एक्झॅक्ट ॲटमॉस्फिअर कसं आहे, एकदम क्लास, पैसा वसूल आहे. हे सर्व तुम्हाला फक्त आणि फक्त पाहावयास मिळेल रंगपंचमीच्या वेळेस. जेव्हाही आपल्या महाराष्ट्रामध्ये रंगपंचमी सेलिब्रेट करण्यात येते त्याच्या 10 दिवस अगोदर तुम्हाला यायचं आहे वृंदावन इथं. सर्व गोष्टी तुम्हाला ऑटोमॅटिकली समजून जातील. ओके, सो प्रेम मंदिरचं दर्शन झालं. याच्यानंतर गेलं तर आम्ही इस्कॉनला जाणार आहोत. अदरवाईज टाटा बाय बाय, टेक केअर. कारण टाईम अप झालेला आहे, संध्याकाळचे 8:30 वाजलेले आहे. सो उद्या आम्हाला इथून वापस सुद्धा पुढच्या ट्रिपला जायचं आहे. ओके, चलो डन. तुम्ही जर कधी प्रेम मंदिरला येणार असाल तर मॅक्सिमम जण चूक करतात, जे आम्ही सुद्धा चूक केली होती. हा जो घोळपा दिसत आहे ना इथं, हा सगळा इथून फोटो काढायचा प्रयत्न करतात. इथून फोटो निघत नाही, काहीच निघत नाही, कारण ब्राईटनेसचा वगैरे इश्यू होतो. तुम्हाला जर बेस्ट फोटो काढायचे असेल तर तुम्हाला यायचं आहे हा प्रेम साधन सामग्रीच्या ठिकाणी आणि एक्झॅक्ट ह्या स्पॉटवर थांबायचं आहे. इथून तुम्हाला फोटो काढायचे आहेत. तुमचे फोटोज काही अशा पद्धतीने येतील जे ॲट दिस मोमेंट स्क्रीनवर मी तुम्हाला शो करायला. ओके, हे आम्ही काढलेले फोटोज आहेत. बाय. सो आम्ही आता प्रेम मंदिरच्या बाजूला जो बिकानेरवाला रेस्टॉरंट आहे तिथं आहोत. मागे पण ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, इथं आम्ही आलो होतो. कुठेही असं फिरायला गेलं, एखादं एक रेस्टॉरंट चांगलं वाटलं सो मोस्ट ऑफ टाईम आम्ही तिथं प्रिफर करतो. ओके, सो अंतर भारत यात्रा आम्ही दिल्लीवरून स्टार्ट केली होती. दिल्ली झालं, त्याच्यानंतर मग मथुरा, गोकुळ झालं, वृंदावन झालं आणि इथून आम्हाला आग्र्याला जायचं आहे समोर. आणि मग तिथून वाराणसी, ओंकारेश्वर, उज्जैन, अयोध्या असेल, प्रयागराज असेल, हे सर्व पॉईंट्स करायचे होते. बट आउट ऑफ नोवेअर सडनली एक्झामची डेट अनाऊन्स झालेली आहे, रुद्राणीच्या एक्झामची डेट, जी की मे बी एव्हरी इयर होत होती 20 एप्रिलच्या नंतर. आणि सडनली ती एक्झामची डेट आलेली आहे 2 एप्रिल. आणि आमची जर समोर यात्रा कंटिन्यू केलं आम्ही तर मग आम्ही पोहोचू देगलूरला अराऊंड 29 मार्चला, एक्झामच्या 3 दिवस अगोदर, जे की ॲक्च्युअलमध्ये पॉसिबल नाही आहे. त्यामुळं असं छातीवर दगड ठेवून आम्हाला यात्रा इथंच स्टॉप करावं लागत आहे. सो इथून आमचं प्लॅन होता आग्र्याला जायचं, आग्र्यावरून डायरेक्ट अयोध्येला जायचं. बट ते तिकीट कॅन्सल करून आम्ही आता उद्या सकाळी वृंदावनवरून मथुरावरून दिल्ली टू डायरेक्ट पुण्या फ्लाईट आणि मग पुण्यावरून डायरेक्ट बेंगलोरला. वंदे भारत यात्रा आम्हाला छातीवर असं दगड ठेवून एंड करावं लागत आहे. बट याचा पुढचा पार्ट डेफिनेटली तुम्हाला पाहायला मिळेल एक्झाम संपल्यानंतर. आता महाट्रान्सपोर्टची सुद्धा एक्झाम आहे, रुद्राणीचे ग्रॅज्युएशनचे फायनल इयरचे सुद्धा एक्झाम्स आहेत. ते संपल्यानंतर मे बी आज तारीख आहे 11 मार्च. ओके, सो मे बी मे महिन्यामध्ये किंवा जून महिन्यामध्ये पॉसिबल होईल. मग वापस आम्ही आंतर भारत यात्रा स्टार्ट करणार, ज्याच्यामध्ये या यात्रेच्या पहिल्या पार्टमध्ये आम्ही दिल्लीवरून असं खाली उज्जैन वगैरे करत नांदेडमध्ये जाणार होतो, देगलूरला जाणार होतो. बट आता नेक्स्ट पार्ट 2मध्ये आम्ही काय करणार आहोत की नांदेडवरून उज्जैनवरून ओंकारेश्वर असं करत फ्रॉम साऊथ टू नॉर्थ जाणार आहोत. आणि मग शेवटी याच ठिकाणी याच हॉटेलमध्ये वृंदावनला येऊन आपण दोन्हीही यात्रा असं मर्ज करून टाकू. ओके, चलो थँक्यू सो मच. चॅनलवरचे सर्व व्हिडिओज पहा, ब्लॉग्स पहा, एडिटिंगचे व्हिडिओज वगैरे पहा. रुद्राणी एकदम चांगली एडिटिंग करते. ब्लॉग्स पहा, गेमिंगचे व्हिडिओज पहा. थँक्यू सो मच. अंतर भारत यात्रेचा आज अनफॉर्च्युनेटली डे नंबर 8वा आहे. पाहायला गेलं तर आम्ही आज या मोमेंटला आग्र्याला असायला पाहिजे होतं. बट सकाळी आम्ही वृंदावनवरून मथुरेला आणि मथुरेवरून आता दिल्लीला वापस आलो. हजरत निजामुद्दीन स्टेशनला म्हणजे मथुरावरून हजरत निजामुद्दीन स्टेशन दिल्ली स्टेशनच्या बाहेर थोडंसं भूक लागली होती म्हणून आपली अशी सायकल रिक्षा आहेत त्याला बुक केलं.
त्यानं आम्हाला एका हॉटेलला सोडला चांगल्या साऊथ इंडियन इडली सेंटरला. तिथं गेलं, इडली खाल्ली, वापस आता आम्हाला स्टेशनला तो घेऊन जात आहे. आणि मग तिथून संध्याकाळी 4 वाजताची प्लेन आहे दिल्ली इंदिरा गांधी एअरपोर्ट दिल्ली टू डायरेक्ट पुणे. आणि मग पुण्यावरून बस डायरेक्ट देगलूरला. उद्या या टाईमला आपण लगेच घरी गेल्यानंतर फ्रेश होऊन अभ्यासाला स्टार्ट, कारण एक्झाम्स अनफॉर्च्युनेटली 15 दिवसावर आहेत. ओके, सो ह्या ट्रिपची आम्ही एकदम आतुरतेने वाट बघत होतो. 2024मध्ये प्लॅन केली होते, महावितरणच्या एक्झाममुळं झालं नाही. 2025मध्ये या एक्झाम्समुळं झालं. एका टीचरची लाईफ कशी असते बघा, की जे पण प्लॅन केलं ते स्टुडंटसाठी सर्व गोष्टी सॅक्रिफाईस वगैरे करावं लागतात. हे अशा गोष्टी कोणी ॲप्रिशिएट करत नाही. बट एनिवेज सबको अपना अपना दुख कुछ रहता है, चलता रहता है. ऐसे छोटे मोठे हादसे तो होते रहते हैं. ओके, सो घरी जाणार, प्रॉपर एक्झामचं प्रिपरेशन करणार, एक्झाम देणार. मी महाट्रान्सफरचे व्हिडिओज वगैरे बनवणार, त्याचे क्लासेस वगैरे घेणार. मग त्याच्यानंतर जेव्हा ऑफ मिळेल, राहिलेले जे काशी असेल, प्रयागराज असेल किंवा अयोध्या असेल, इंदौर, उज्जैन, ओंकारेश्वर असेल ते होणार. ओके, सो अब मैं क्या कह सकता हूँ. दर्द जो हो रहा है, दुख जो हो रहा है, वो बहुत हो रहा है. आम्ही आता स्पाइस जेटमध्ये आहोत दिल्लीवरून पुण्याला. बघा सकाळपासून आंघोळ नाही केलं, आंघोळ वगैरे नाही झाली, काही नाही. लोकांचे केसांमध्ये कलर वगैरे बघू शकता. सो विषय असं झाला आहे की होळीचा टाईम आहे. सो स्पाइस जेट यांनी काय केलेलं माहिती आहे की येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक पॅसेंजरला एअरक्राफ्टवर चढत असताना त्यांनी टीका लावलेला आहे. असं वाटतं की आम्ही साई मंदिरला जाऊन आलेलो सगळं. अँड त्याच्यानंतर प्रत्येकांना त्यांनी असं एक छोटंसं पॅकेट दिलेलं आहे. याच्यामध्ये काय असं वाटतं की कलर आहे, बट करंजी, त्याच्यामध्ये स्वीट करंजी दिलेला आहे. चांगलं असेल टेस्ट. कसं आहे बघ टेस्ट. Starting the beast, and before we take you to the flight. तू मोबाईल दे. बालम पिचकार, अरे पिचकार. हॅलो एव्हरीवन, तर आज मी आहे अशा शहरामध्ये ज्याला अवॉर्ड मिळालेला आहे भारतातलं सर्वात स्वच्छ शहर. जी हा, मी आहे आता इंदोरमध्ये. आणि अंतर भारत यात्रेचा आज आमचा सेकंड फेज आहे. त्याच्यामध्ये इंदोर पासून आम्ही सुरू करणार आहोत आमचं डेस्टिनेशन. आणि पहिल्या 4 दिवसामध्ये इंदोर आपल्याला प्रॉपर एक्सप्लोअर करायचं आहे, ज्याच्यामध्ये उज्जैन आणि ओंकारेश्वरचा सुद्धा समावेश असेल.